Cancer Healer Center, a new beginning. युटी म्हणजे यूज अँड थ्रो. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. ठाकरेंच्या एसएनशी या टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंचं जोरदार उत्तर. उद्धव ठाकरे गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा. अमित शहांचं कालचं भाषण जिन्नांनाही लाजवणार. वक्फ बिल मुस्लिमांच्या हिताचं म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडले का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल. ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले. पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंकडून मतांचं लांगून चालन. भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. किरेन रिजिजूंकडून राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर. राज्यसभेत आजच विधेयकावर मतदान होणार. काल लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी. सुनील तटकरे यांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यामुळे राष्ट्रवादीतील मुस्लिम नेत्यांची अडचण. पक्षातील मुस्लिम नेते लवकरच अजित पवारांची भेट घेणार. सूत्रांची माहिती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळेच गर्भवतीचा मृत्यू. भाजपचे आमदार अमित गोरखेंचा गंभीर आरोप. आमदार गोरखे यांचे पीए सुशांत भिसेंच्या पत्नीचा मृत्यू. दीनानाथ रुग्णालयानं ऍडमिट करण्यासाठी 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप. 10 लाख रुपयांपैकी 5 लाख रुपये भरल्याशिवाय रुग्णाला ऍडमिट करणार नाही असं रुग्णालयानं सांगितलं. तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप. तनिषा भिसे, सुशांत भिसे मृत्यू प्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू. टीव्ही 9 मराठीला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची माहिती. राज ठाकरेंच्या मराठीबाबतच्या सूचनेनंतर मनसे आक्रमक. परळीमधील आयडीबीआय आणि कुलाब्यामधील मुंबई बँकेत जाऊन मनसे कार्यकर्त्यांकडून विचारणा. मराठीत काम झालं पाहिजे, मनसेची मागणी. अंजली दमानिया यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. दमानियांकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. भेटीवेळी धनंजय देशमुखही उपस्थित. भेटीत विविध विषयांवर चर्चा. गृहराज्यमंत्री योगेश कदम उद्या बीड आणि जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर. दिवंगत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची मस्साजोगमध्ये भेट घेणार. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या केडीएमसीच्या पथकावर हल्ला. शिंदेच्या शिवसेनेच्या दुर्योधन पाटील यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप. खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अमेरिकेकडून भारतावर 26% आयात शुल्क. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. 9 एप्रिलपासून आयात शुल्काची अंमलबजावणी होणार. भारतातील सोन्याच्या दरावर ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाचा परिणाम. 12 तासात सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ. तर मुंबईमध्ये सोन्याचे भाव 93,380 रुपयांवर. मालेगाव तालुक्यात गारांसह अवकाळी पाऊस. पावसामुळे काढणीस आलेल्या कांदा, डाळिंब आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पुणे शहराच्या काही भागात अवकाळी पावसाला सुरुवात. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ. तर शिवाजीनगर परिसरात रेव्हेन्यू कॉलनीमधील सखोल भागात पाणी साचलं. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळीसह गारपिटीची शक्यता. मुंबईत आज पावसाच्या तुरळक सरी कोसळणार. हवामान विभागाचा इशारा. तर ठाणे, पालघर, रायगडमध्येही पावसाचा अंदाज. Cancer Healer Center, a new beginning.